थॅलेसिमिया माहित आहे का तुम्हाला? सिकल सेल याबाबत ऐकलेलं आहे? तर मी विनोद राठोड मुक्तांगण संस्था यवतमाळ आपल्या इथे कार्यरत आहे. तर आमची जी संस्था आहे ती संस्था कार्यरत आहे. आपल्या सोबत संस्थेचे सीईओ माननीय परशुराम सर जुळले आहे. सोबतच संस्थेचे संस्थापक अभिजित गावंडे सर येणार होते, पण ते काही कारणास्तव त्यांना काम आलं आहे, तर ते आपल्यामध्ये जोडू शकणार नाही. आणि सोबतच आम्हाला नेहमी संस्थेला मदत करतात असे आमच्या सोबत सावित्री समाजकार्य महाविद्यालय येथील काही विद्यार्थी आपल्याला व्हॉलेंटियर म्हणून आपल्यासोबत सहभागी झालेले आहेत. तर आपली संस्था जी आहे ती थॅलेसिमिया सिकल सेलवर कार्यरत आहे. सिकल सेल आणि थॅलेसिमिया हे जे अनुवांशिक आजार आहे आणि यावर उपचार म्हणजे काहीच नाही. आणि उपचार जे आपल्याला करायचा आहे तर जे विवाहपूर्व तपासणी केली जाते, तर त्याच माध्यमातून तपासणीद्वारे आपण त्याची ओळख करू शकतो आणि पुढे येणाऱ्या पिढीमध्ये पेशंट जन्मायला नको यासाठी आपण कार्यरत आहोत. तर तुमचा अधिक वेळ न घेता मी आमच्या संस्थेचे सीईओ माननीय परशुराम सरांना अशी विनंती करतो की त्यांनी विद्यार्थ्यांना माहिती सांगावी. जी सर. मराठीमध्ये बोलण्यात चालेल सगळ्यांना? सर्वप्रथम नमस्कार, माझं नाव परशुराम संतोष कडू. मी मुक्तांगण बहुउद्देशीय संस्था येथे सीईओ या पदावरती कार्यरत आहे. तर आज आपल्या सर्वांना थॅलेसिमिया आणि सिकल सेल या बिमारीविषयी थोडीशी माहिती सादर करणार. तर आपल्यापैकी सगळ्यांना माहिती आहे का काही थोडक्यामध्ये थॅलेसिमिया आणि सिकल सेल काय आहे? कोणी आपल्यापैकी सांगू शकणार? सिकल सेल ऐकलंय कोणी? ऐकलंय का? काही कोणी चुकीचं बरोबर नाही, कोणी पण सांगू शकतो बरोबर जे पण आपल्याला माहिती आहे. थोडक्यात कोणी एक दोन शब्द सांगू शकतात सिकल सेल म्हणजे काय, जे पण आपण ऐकलं असेल? क्या काय क्या था? वेरी गुड. आपका नाम क्या है? वेरी गुड. और कुछ जान के आधार का जिससे तुमने बताया और कुछ सिकल सेल के बारे में या फिर थैलेसीमिया के बारे में कभी सुना होगा? हीमोग्लोबिन बहुत बढ़िया. जसे की बघा, थॅलेसिमिया यामध्ये दोन प्रकारचे असतात. थॅलेसिमिया मायनर आणि थॅलेसिमिया मेजर. बरोबर कळलं सगळ्यांना? दोन प्रकारचे थॅलेसिमिया आहे, थॅलेसिमिया मायनर आणि थॅलेसिमिया मेजर. थॅलेसिमिया मायनर म्हणजे यामध्ये कुठल्याही प्रकारचा धोका नाही. ज्यांना थॅलेसिमिया मायनर आहे त्यांना कुठल्याही प्रकारच्या औषध उपचाराची गरज नाही, काही धोका नाही. फक्त त्यांच्या शरीरामध्ये तो गुण असतो थॅलेसिमिया मायनर. तर हा जो आजार आहे तो त्याच्या शरीरामध्ये गुण आहे फक्त की मी कॅरियर आहे थॅलेसिमिया मायनर. पण थॅलेसिमिया मेजर हा आजार आहे. तर या ज्यांना कोणाला थॅलेसिमिया मेजर हा आजार झाला त्यांना आयुष्यभर रक्ताची गरज नसते. तर हा जो थॅलेसिमिया मेजर आजार आहे हा वयाच्या 1-2 महिन्यामध्ये किंवा हार्डली 6 महिन्यामध्ये हा आजार डिटेक्ट होतो. एवढं कळलं सगळ्यांना? थॅलेसिमिया मायनर कळलं सगळ्यांना? कोणी सांगू शकाल थॅलेसिमिया मायनर थोडक्यात? थॅलेसिमिया मेजर कळलं? क्लिअरिटी आहे सगळ्यांना? थॅलेसिमिया मेजर मग समोर जाऊ मी थोडक्यात क्लिअर आहे? आता थॅलेसिमिया मेजरचे वैशिष्ट्य काय? जसं की मी सांगितलं सर्वांना, थॅलेसिमिया मेजर हा बालपणातच याची लक्षणं दिसून येतात. कशा प्रकारचे लक्षणं? यांच्या शरीरामध्ये खूप अशक्तपणा येतो, वारंवार रक्त द्यायची गरज पडते,
जन्मतः त्यांना त्यांच्या म्हणजे डॉक्टरांना कळून जातं की या पेशंटला का बरं दर महिन्याला रक्त लावावं लागतंय बा, आणि अशक्तपणा, श्वास घेण्यात त्यांना त्रास होतो, याच्यात दिल्ली वाढते. म्हणजे कसं पेशंटला दर 15 ते 20 दिवसाला, कोणाकोणाला दर महिन्याला आयुष्यभर रक्त द्यावं लागतं. तर कसं आहे, इतरांचं रक्त त्यांच्या शरीरामध्ये गेलं तर पोटामध्ये पातळी आहे ना डाव्या साईडला असते, तर ती वाढते. तर ती कमी करायसाठी आयरनच्या गोळ्यांना आयुष्यभर खावं लागतं. तर वाढ कुठे, जसं की आता आपले एज नुसार हाईट ग्रोथ होते की नाही सगळ्यांची. तर या पेशंटमध्ये कसं आहे, एक ठराविक एज मध्ये आल्याबरोबर याची हाईट स्टॉप होत जाते, त्याच्यानंतर त्याची हाईट मध्ये ग्रोथच होते. आता थॅलेसेमिया आजारावर उपचार नेमकं काय, तर या आजारावरती कुठलाही उपचार नाही. एकदा का हा आजार झाला, या आजारावरती फक्त एक मात्र उपचार, तो म्हणजे बोन मॅरो ट्रान्सप्लांट. कधी ऐकलं 10वीच्या विद्यार्थ्यांनी बोन मॅरो ट्रान्सप्लांट काय आहे थोडक्यात सांगू शकतो? काही पण जे माहित असेल, काही घाबरू नका. बरं, काही हरकत नाही. बोन मॅरो ट्रान्सप्लांट हा बोला ना, ऍड्रेस काय? अच्छा, आता कसं आहे, आपण जे अन्न ग्रहण करतो, पौष्टिक अन्न ग्रहण करतो, आपल्या शरीरामध्ये पाठीच्या कणामध्ये एक अशी शक्ती असते, त्यांनी रक्त तयार होते. ठीक आहे, पण या पेशंटमध्ये असं असतं की त्यांच्या शरीरामध्ये रक्त काहीच तयार होत नाही किंवा एकदम थोड्या प्रमाणात तयार होतं. थॅलेसेमिया मायनर. बोन मॅरो ट्रान्सप्लांट हा असा आहे की सपोज त्याचा भाऊ असेल, पेशंटचा बरं, थॅलेसेमिया मेजर पेशंटचा भाऊ किंवा आई वडील त्यांचा बोन मॅरो काढून या पेशंटला लावणे, हाच एक मात्र उपाय आहे. हे ऑपरेशन खूपच रिस्की आहे, एवढं कळलं सगळ्यांना. आणि खर्चिक पण ऑपरेशन आहे, जवळपास 50 ते 60 लाख रुपये या ऑपरेशनचा खर्च आहे. या पेशंटचं आयुष्य सुद्धा नसतं, 20 ते 25 वर्ष फक्त यांचं आयुष्य असतं, त्याच्यावर हे पेशंट जगत नाही. एकदा का आजार कोणाला झाला, हा एवढा गंभीर आजार आहे. नेक्स्ट, आता सिकल सेल. सिकल सेल हा सुद्धा एक थॅलेसेमिया सारखाच अनुवांशिक आजार आहे. आता जसं की आपल्या शरीरामध्ये जे लहान रक्तपेशी आहेत ते गोल आकाराचे असतात, कळलं नाही तर सर्वांना माहिती आहे ना, सर्कल आकाराचे. आणि याला सिकल सेल का बरं म्हणतात? विड्याचा आकार कसा असतो, विड्याचा सी टाईप असतो ना, सिकल, इंग्लिश मध्ये विड्याला सिकल म्हणतो. म्हणून यांच्या शरीरात जे सेल्स असतात सिकल सेल पेशंटच्या, तो सिकल सी टाईपच्या आकाराचे असतात. आणि कसं आहे, जेव्हा बॉडीमध्ये हे सेल्स एकमेकांना कनेक्ट होतात ना, तर त्यामुळे पेशंटच्या शरीरामध्ये फार वेदना होतात. तर आता सिकल सेल मध्ये 2 पॅटर्न, जसं थॅलेसेमियामध्ये 2 पॅटर्न कोणते होते? मायनर आणि मेजर. मायनर मध्ये काही धोका होता का? धोका कशामध्ये होता? मेजर. पण मायनर मध्ये जर लग्न झालं तर थॅलेसेमिया मेजर पेशंट तयार होतो, एवढं कळलं. तर तसंच सिकल सेलचं पण आहे. आता एएस पॅटर्न मध्ये काहीच धोका नाही, सर्वसाधारण आपल्यापैकी आपण कोणीच सांगू शकत नाही की आपल्याला एएस पॅटर्न आहे का काय आहे. आपल्यासारखंच नॉर्मल तो व्यक्ती असतो सिकल सेल, त्याला कुठल्याही औषध उपचाराची गरज नाही, फक्त त्याच्या शरीरामध्ये तो कोण आहे, सिकल सेल एएस म्हणून कोण आहे त्याच्या शरीरामध्ये. ठीक आहे, आता परत विवाहपूर्व त्याची तपासणी होणे गरजेचं आहे, कारण की होणारी पिढी जी आहे ती पण सिकल सेल पेशंट तयार होऊ शकते. आणि डबल एस पॅटर्न मध्ये कसं आहे, तीव्र वेदना त्यांच्या शरीरामध्ये होते, अशक्तपणा, वारंवार त्यांना नियमित वैद्यकीय उपचाराची गरज असते. आता आपल्या यवतमाळ जिल्ह्यामध्ये तुम्हाला माहिती नसेल 3742 थॅलेसेमिया आणि सिकल सेलचे पेशंट आहेत आपल्या पूर्ण यवतमाळ जिल्ह्यात. त्यांना वारंवार रक्ताची आवश्यकता लागते, वैद्यकीय उपचाराची डॉक्टरांच्या सल्ल्याची वारंवार दर महिन्याला गरज असते. तर सिकल सेल मध्ये असं आहे, त्यांच्यामध्ये थंडीच्या दिवसामध्ये, आता थंडीचे दिवस आहेत ना, ते एवढे वेदना होते की स्टेरॉइड्स घेतात. आपल्या यवतमाळ जिल्ह्यातील 99% सिकल सेल पेशंट स्टेरॉइड घेतात. स्टेरॉइड माहिती सगळ्यांना किती हार्मफुल आहे स्टेरॉइड आहे. तर हे यांच्या शरीरामध्ये एवढी वेदना होतात की दररोज हे 8 ते 10 स्टेरॉइडचे इंजेक्शन घेतात स्वतः.
पण औषध गोळ्या आहे ते जर का बंद झाला तर त्यांच्या शरीरामध्ये भेद नव्हता. आता आमच्या रेकॉर्डनुसार 384 थॅलेसिमिया आणि सिकल सेल पेशंट आहे. हे शासकीय रुग्णालयामध्ये त्यांना रक्त चढवावं लागतं, दर महिन्याला रक्त घेतात. तर त्यापैकी 193 असे रुग्ण आहे ज्यांना दर 30 दिवसाला रक्त चढवावं लागतं. ओळखलं ना आपल्या वसंतराव शासकीय रुग्णालयात असे 193 रुग्ण आहे त्यांना दर 30 दिवसाला रक्त द्यावं लागतं. असे 106 रुग्ण आहे त्यांना दर 20 दिवसाला रक्त द्यावं लागतं. असे 85 असे रुग्ण आहे त्यांना दर 15 दिवसाला रक्त द्यावं लागतं. एवढी गंभीर परिस्थिती आपल्या यवतमाळ जिल्ह्याची. हा आजार जर का थांबला नाही तर होणाऱ्या पिढीमध्ये जर हा आजार इतकी डायव्हर्ट झाला तर आपल्या यवतमाळ जिल्ह्यामध्ये एवढी क्षमता सुद्धा नाही की या सर्व रुग्णांना आपण रक्त पुरवू शकतो. नेक्स्ट आता पालकांकडून मुलांमध्ये कसं काय हा आजार संक्रमित होतो याबद्दल आपण बघूया. सगळ्यांना क्लिअर दिसतं काय ना? बघा आता यामध्ये कसं आता जो रेड कलरचा जो भाग आहे, आवाज करू नका, थोड्या वेळात गेला. रेड कलरचा भाग आहे तो अफेक्टेड आहे. जो रेड कलरचा भाग आहे तो अफेक्टेड आहे. लेफ्ट साइडचा फादर आहे, राईट साइडचा मदर आहे, कॅरियर आहे. ठीक आहे. आता जो व्हाईट कलरचा भाग आहे तो नॉर्मल आहे. ओके. कॅपिटल आर म्हणजे नॉर्मल, स्मॉल आर म्हणजे अफेक्टेड, कॅरियर. बघा आता इथे काय होत आहे, राईट साइड कॅपिटल आर जो नॉर्मल जीन तो आला चाइल्डमध्ये फादरचा, आणि सोबतच मदरचा जो आहे तो कॅपिटल आर आला नॉर्मल जीन. एवढं कळलं सगळ्यांना? तर होणारा जो बाळ आहे तो कसं जन्माला होईल? हेल्दी. ओके. हे आपल्याला 9वी 10वीत शिकायला मिळालंच आहे. तेच मी रिपीट करतोय, नवीन काहीच नाही. सॉरी. ओके. ये समझा है कि नहीं आपको कैरियर यानी क्या? कैरियर समझा? कॅरियर म्हणजे तो गुण. आता थॅलेसिमिया मायनर जो आहे तो कॅरियर झाला. कळलं का? त्याला आजार नाही होतो, त्याच्या शरीरामध्ये तो गुण आहे, कॅरियर राहू फक्त. त्याला नाही कुठल्या औषध उपचाराची गरज नाही, काही काहीच नाही. आपल्यासारखं ठणठणीत पडा. आपण सांगू सुद्धा शकत नाही यांच्यापैकी कमीत कमी 20-30 जण कॅरियर असतात आपल्याच पैकी, पण त्याला आजार म्हणू का? काहीच नाही, तो चांगला ठणठणीत पडा. तसंच सिकल सेल मध्ये सुद्धा जो एएस पॅटर्न जो आहे तो कॅरियर, त्याला काहीच गरज नाही. फक्त एएस मध्ये जर लग्न झालं तर होणारा जो बाळ आहे तो पेशंट तयार होईल. एवढं कळलं? कळलं नक्की? काही डाऊट आहे कोणाला? काही प्रश्न? बहुत इम्पोर्टेंट चीज उन्होंने बताई, आप ध्यान से सुनो. अगर दोनों माता पिता कैरियर है, भी उनके अंदर वो चीज है, तो बच्चा पेशेंट पैदा होगा, उसको मतलब थैलेसीमिया की प्रॉब्लम लगेगी. अगर एक नॉर्मल है, एक कैरियर है, तो चांसेस है कि वो भी कैरियर बने या नॉर्मल. समझा? किसको कोई डाउट? इधर क्वेश्चन पूछ सकते हो आप, ऐसा कोई दिक्कत नहीं. कोई क्वेश्चन है माइंड में? है किसको? आगे जाओ मैं. ओके. हाँ. एस और डबल एस का हुआ तो भी देखो कैसा होता है. एक सेकंड, ये डायग्राम से मैं समझा. ठीक है, पहले ये कंप्लीट कर लेता हूँ फिर उसको करते हैं. तो उसमें कैसा है अभी देखो, इसमें आपको समझा है ये हेल्दी जीन इसमें आया, हेल्दी जीन मदर का भी आया. तो पेशेंट जो होणारा जो बच्चा है वो हेल्दी होगा उसको. ठीक आहे. जसं त्याचप्रमाणे सपोज हेल्दी जीन फादरचा आणि एक अफेक्टेड जीन मदरचा. ठीक आहे. तर कॅरियरचा जो होणारा जो जन्माला बाळ आहे तो कॅरियर तयार. एवढं कळलं? फादरचं एक हेल्दी जीन, मदरचं एक अफेक्टेड जीन, म्हणजे कॅरियर मदर असेल तर होणारा बाळ सुद्धा कॅरियर जन्माला आहे. ठीक आहे. बीमारी नहीं होगी, आगे वो हाँ. बीमारी फक्त डायव्हर्ट होऊन जाणार, म्हणजे आई वडिलांकडून मुलांकडे. आता हेच कळलं तुम्हाला? 25% असे चान्सेस आहे तो चाइल्ड हेल्दी तयार होईल. 25% यामध्ये चान्सेस आहे, आणि 50% असे चान्सेस आहे ज्यामध्ये तो कॅरियर तयार होईल. आता हे मदरचा आला हेल्दी जीन आणि मदरचा एक अफेक्टेड जीन, सेम मदरचा हेल्दी जीन आला, फादरचा एक अफेक्टेड जीन आला, तरी पण मग तो कॅरियर होईल तयार. एक दोघांपैकी कोणाचा आला. एवढं कळलं? कुणाला काही डाऊट याबद्दल क्वेश्चन?
आहे त्यामध्ये बघा, आता फादरचा सुद्धा अपडेटेड चिन्ह आलाय, आर स्मॉल आर, ओके, मदरचा सुद्धा स्मॉल आर आलाय अपडेटेड चिन्ह. तर मग हे होणारं जे बाळ आहे, मुलगा जे मुलगी असतो तो थॅलेसेमिया पेशंट तयार होतो आणि ह्या पेशंटला आयुष्यभर रक्त द्यावं लागतं, आयुष्यभर त्यांना इतरांच्या रक्तावर अवलंबून राहावं. आणि यामध्ये कसं होतं, त्यांचे आई वडील सुद्धा रक्त देऊ शकत नाही, कारण की ते पण अफेक्टेड राहतात, मायनर रक्त देऊ शकत नाही. कळलं सगळ्यांना? इथे काही डाऊट कोणाला? क्लिअर आहे? आता तू जसं बोलला की डबल एस मध्ये आणि एएस मध्ये झालं, ते पण सेमच असं टाईप मध्ये होईल, फक्त पर्सेंटेज चान्सेस त्याचे जास्त वाढतील. सेम म्हणजे थॅलेसेमियाचं घेतलं ते सिकलचं. आता एचबीएलची चाच आहे, या देशाचं नाव ऐकलंय कधी कोणी? ऐकलंय? हो नाही? बरं, ही आहे एचबीएलची चाचणी, म्हणजे हाय परफॉर्मन्स सोशल वर्क कॉलेजचे स्टुडंट आहे. तुम्हाला माहिती आहे एचबीएलची चाचणी? सांगा थोडक्यात कोणी पण. कोणी सांगू शकाल? बरं, मी रिपीट करतो. बरं, हाय परफॉर्मन्स लिपिड क्रोमॅटोग्राफी याचं नाव आहे, एचपीएलसीचं फुल फॉर्म. ओके, यामध्ये काय होते, ही पद्धत जी आहे ती रक्त तपासणीची पद्धत, 100% ॲक्युरेसी. हेमोग्लोबिनचे जे काही प्रकार आहेत, जे आपण नॉर्मल टेस्टमध्ये ओळखता नाही आहेत, ते यामध्ये ओळखले जाते या टेस्टमध्ये. समजलं? हा, आता ही चाचणी का बरं आवश्यक आहे? आता थॅलेसेमिया सिकल सेल हा आजार आहे ना, आपल्याला लवकर ओळखते. एकदा लग्न झालं दोघांमध्ये, मुलगा झाला त्यांना, मग जर डॉक्टरांना कळलं की बा याला वारंवार रक्त द्यावं लागतं, हे द्यावं लागतं, मग काही अर्थ नाही, कारण की त्यांना तर आयुष्यभर त्याच्यासोबत त्या बिमारीसोबत राहावं लागेल ना. कळताय का एवढं? म्हणून लग्न अगोदर जर कळून आलं आपल्याला, हजबंडला किंवा वाईफला किंवा आपल्या सारख्या यंग जनरेशनला कळून आलं की आपण मायनर आहोत का मेजर आहोत, तर होणार बाळ अफेक्टेड जन्माला येणारच नाही. कळलं का एवढं? आता आपल्याला जे आपण नॉर्मल सीबीसी वगैरे करतो, सीबीसी माहिती आहे सगळं, नॉर्मल हिमोग्लोबिनची टेस्ट सीबीसी वगैरे, त्यामध्ये एवढे काही आपल्याला कळून येत नाही. तर यामध्ये कसं 250+ रक्ताचे जे दोष आहे ते सुद्धा या चाचणीद्वारे आपल्याला ओळखता येतात. आणि योग्य उपचार मार्गदर्शन सुद्धा आपल्याला तज्ञ डॉक्टरांचे या टेस्ट नंतर मिळते, जर जे कोणी अफेक्टेड आहे. आवाज नका बघतो. काय समजते आता एचपीएलची चाचणी? आता सपोज मी एचपीएलची चाचणी केली माझी, ठीक आहे, तर मला कळून येईल की मी थॅलेसेमिया मायनर आहे की मेजर की नॉर्मल आहे. मेजर तर नसणारच नाही, मेजर असणार का मी? कारण की मेजर मुलगा करूनच येते, त्याची हाईट ग्रो होत नाही, जसं मी सिम्पटम सांगितलं ना, वारंवार रक्ताची गरज लागते. हे जन्मल्यापासून 6 महिन्याच्या आतच करून येते, तो थॅलेसेमिया पेशंट आहे म्हणजे मेजर. कळलं? यामुळे आपल्याला कळून येईल की मी मायनर आहोत किंवा मी नॉर्मल आहोत. नॉर्मल असलं तर काही टेन्शनचं कामच नाही, आणि मायनर जर असलं तरी त्याला काळजी करण्याचं काम नाही सध्या. पण त्याला एक गोष्टीची दक्षता घ्यायला पाहिजे की लग्न अगोदर ही तपासणी जर केली आणि आपण जो पण लाईफ पार्टनर आपला चूज करू, तो मायनर आपण चूज नको करायला, कारण होणारा जो मूड आहे तो मग पेशंट तयार होईल. आता मला सांगा, पेशंट तयार व्हायचे चान्सेस किती आहे आपल्यातून? किती? 25% बढिया. आणि होणार जो मुलं आहे तो मायनर तयार व्हायचे चान्सेस किती? 50% बढिया. आणि नॉर्मल व्हायचे चान्सेस किती? 25%. 25% तो नॉर्मल होईल, होणारा जो मूल आहे बघा, 25% तो पेशंट तयार होईल, ठीक आहे. आणि 50% असं चान्सेस आहे की आई वडिलांचा जो गुण आहे तो पण त्या मुलामध्ये. बस. यामध्ये थॅलेसेमिया ट्रेन आणि सिकल सेल ट्रेन, हिमोग्लोबिनचे एचबीए आणि एचबीएस यासारखे प्रकार सुद्धा या टेस्ट मध्ये आपल्याला माहिती पडतात. आता आपण या अगोदर एका कॉलेजमध्ये सावित्री ज्योतिराव समाजकारण महाविद्यालय, ते कॉलेजचं नाव ऐकलं सगळ्यांनी? सोशल वर्क कॉलेज लोकनामध्ये. तर तिथल्या कॉलेजमधल्या विद्यार्थ्यांची आपण एचपीएलची तपासणी केलेली, ठीक आहे. तर त्यामध्ये 133 विद्यार्थ्यांची आपण एचपीएलची तपासणी केली. तर त्यामधून 30
अफेक्टेड निघाले. 30 विद्यार्थी अफेक्टेड निघालेले आहेत आणि त्या 30 पैकी 9 विद्यार्थी जे आहेत त्यांना आयरन डिफिशियन्सी वगैरे रक्तसंदर्भित इतर आजार आणि त्याच्यापैकी 21 विद्यार्थी असे आहेत की ज्यांच्यामध्ये हा मायनर गुण आहे. 21 विद्यार्थ्यांमध्ये मायनर गुण आहे. तुम्ही रेशो बघू शकता किती आहे. सपोज आपण 133 विद्यार्थ्यांची रक्त तपासणी केली म्हणजे 80% निरोगी विद्यार्थी. ठीक आहे, म्हणजे तो ठणठणीत आपल्यासारखे बने. मग इतर रक्त विकाराचे जे आजार आहेत ते 4% विद्यार्थ्यांमध्ये आढळून आले आणि सिकल सेल व थॅलेसेमिया कॅरियरचे 16% विद्यार्थी असतात. म्हणजे टोटल ओव्हरऑल रेशो आपण बघतो 20.30%. 100 पैकी 20.30% आहे. तर किती मोठा रेशो झाला तुम्ही विचार करा. म्हणजे 100 जणांची जर आपण तपासणी केली त्याच्यापैकी 20 जण आपल्याला कॅरियर मिळतील. किती गंभीर बाब आहे आणि हा आजार किती गंभीर आहे याची माहिती आपल्याला कोणालाच नाही. कारण की हा आपल्याला कळूनच येत नाही. आता आपण जेवढे विद्यार्थी इथं बसून आहोत आपल्यापैकी कुणालाच माहित नाही की आपण कॅरियर आहोत का नॉर्मल आहे जोपर्यंत ही तपासणी आपण करतो. समोर आता एचपीएससी तपासणी कुणासाठी करावं. जे शाळेतले कॉलेजेसचे जे विद्यार्थी आहेत यांनी करावं आणि जे गर्भवती महिला आहे तर त्यांनी करावे. कारण की एकदा जर मूल जन्माला आलं तर मग त्याला आयुष्यभर त्या पेशंट सोबतच करावं लागेल. जर थॅलेसेमिया पेशंट जर जन्म आला पण जर त्याला गर्भामध्येच त्याला जर माहिती पडलं की बा आपला जो बाळ आहे तो थॅलेसेमिया मेजर आहे. गर्भाचं जे पाणी आहे गर्भामधलं त्या पाण्याची तपासणी सुद्धा होते. जर लेडी प्रेग्नेंट आली तेव्हा गर्भाच्या पाण्याची सुद्धा तपासणी होते आणि ते रिपोर्ट नागपूरला पाठवले जाते. तर तिथून जर कळलं की बा आपल्या पेशंट पोटामध्ये थॅलेसेमिया मेजर बाळ आहे तर अबॉर्शन सुद्धा करता येतं. पण ते लवकर करावं. ₹20 लग्न होण्या अगोदरच ही तपासणी आम्ही प्रिफर करतो. कारण की जर एकदा लग्न झालं मग ऑप्शन नाही. लग्न झाल्यावर जर असे जर पेशंट तयार झाले तर मग ऑप्शन नाही. आयुष्यभर त्यासोबत राहावं. थॅलेसेमिया आणि सिकल सेल यांच्या कुटुंबियांना सुद्धा ही तपासणी करायला हवी. कारण की चान्सेस किती आहे पेशंट तयार व्हायचे फक्त 25% चान्सेस आहे. तर त्यांना दुसरं जर आणखी बाळ पाहिजे असेल तर अगोदर तपासणी करूनच त्यांनी दुसऱ्या बाळासाठी ट्राय करावं. नेक्स्ट टाइम आता हा एक नंबर आहे तुम्ही नोट डाऊन करून घ्या. आमच्या संस्थेचा नंबर आहे. आपल्या ग्रुपवर पण आपण टाकू शकतो. मॅडम आपल्याला व्हॉट्सअप ग्रुपवर हा नंबर फॉरवर्ड करेल सगळ्यांना. तेच सांगतो एक मिनिट आवाज करून राहील. हॅलो नमस्कार मित्रांनो, माझं नाव नितेश कोले. हा माझा मुलगा लोकेश कोले. याचं एज आहे 15 वर्ष. कोणी म्हणू शकतं या 15 वर्षाचा हा थॅलेसेमिया मेजर आहे, पेशंट आहे. त्याला दर 20 दिवसांनी ब्लड लावावं लागतं आणि याचा ब्लड ग्रुप आहे O निगेटिव्ह. दर 20 दिवसांनी आता हा 15 वर्षाचा आहे. आणखी 2-3 वर्षांनी हा 15 दिवसांनी ब्लड लावावं लागतं. का लावावं लागतं? त्याला हा थॅलेसेमिया मेजर आहे आणि हा मेजर का परत आला? माझ्या आणि माझ्या पत्नीच्या याचे जिम्मेदार आम्ही आहे, मी आणि माझी पत्नी. का बरं? कारण की मी मायनर आहे. जे आता कॅरियर जे म्हटलं तुम्हाला, कॅरियर म्हणजे मायनर म्हणजे आम्ही पेशंट वाढवत आहे आणि मला जे पत्नी मिळाली ते पण मायनर मिळाली. म्हणजे मला किंवा असं अवेअरनेस बनवले सरांनी सांगितले HPSC टेस्ट
आमच्या वेळेस आम्हाला माहित नव्हतं काय काय नाही. तर आम्ही दोघांचं लग्न झालं ते मुलगा म्हणून हा असा. आता मी मायनर आहे, मला जर नॉर्मल व्यक्ती भेटली असती तर हा असा झाला नसता. किंवा मी मायनर असतो, मला माहित असतं मी मायनर आहे, मी माझी जे जोडीदार आहे ते मी चेक करून नॉर्मल व्यक्तीसोबत करतो. पण ते अवेअरनेस पणा नव्हती, काही नाही. आता हे नूतन बौद्धिक संस्था आहे, ते एक अवेअरनेस करत आहे. सर आम्हाला नेहमी हे करते. ते आता इतक्या व्यथा आहे, म्हणजे या 15-20 दिवसाला कधी हातात नसा नाही भेटत, कधी पायात सुया टोचा लागते, कधी हातात सुया टोचा लागते. आणि हे ब्लड देऊ याच्या शरीरात जे आयरन आहे ते आयरन इतकं आहे. आता तुमच्या शरीराची लेवल जे आपल्या नॉर्मल व्यक्तीची लेवल जे आहे आयरनची ते राहते 200 ते 250. याच्या शरीरात 3000 आयरन. त्याला दर रोज 1000 पावाची गोळी खायला ते आयरन कमी करायचं. आणि बाकी आणखी 20 दिवसाला सुया लावणं, ब्लड घेणं, ब्लड नाही भेटत, नेहमी बिमार, म्हणजे असं तुमच्या आपल्यासारखं नॉर्मलला पळू नाही शकत, फिरू नाही शकत, म्हणजे खूप भयानक हे आहे. त्यांच्यासाठी एकच हे आहे का आपले जे HPSC टेस्ट आहे याच्यापासून एक आता आपण तुम्ही जर टेस्ट केली तुमच्या घरच्याला सांगा. तुम्ही जर कोणी मायनर निघाला तर तुम्हाला जे पुढं लग्न करायच्या वेळेस आपल्याला माहित होते ना आपण मायनर आहे तर आपला जोडीदार नॉर्मल असायला पाहिजे. दोघेही जर मायनर झाले तर मुलगा व्हायचे जास्त चान्स असं नाही पाहिजे, असेच होते म्हणून पण चान्सेस राहते. आता मला मी दुसरा मुलगा ठेवला तर मी पूर्ण टेस्ट करून ते बाळाची टेस्ट केली आतमध्ये गर्भाची, त्याच्या टेस्ट करून तो नॉर्मल होता तेव्हा तो नॉर्मल झाला, दुसऱ्याचा लहान. पण जास्तीत जास्त आता कोणा पेशंट आहे त्याचे 2 पेशंट आहे का एवढी व्यथा म्हणजे कोणतं सहन असो काही असो काहीच नाही. पहिले दवाखान्यात जा, ते ब्लड नसतं शरीरात काय होईल असं हे टेस्ट आहे. सगळ्यांना सांगा हे अवेअरनेस म्हणजे खूप चांगलं, म्हणजे काही याच्यापासून जे पुढची पिढी अजून पेशंट वाढले नाही पाहिजे. तर आमचे एवढंच हे आहे. सरांनी आम्हाला बोलण्यासाठी धन्यवाद. सभी को मेरा नमस्कार। मेरा नाम हीना शेख है और मेरी बेटी का नाम जवेरिया शेख। और इसे आपको देख के लगता है क्या थैलेसीमिया मेजर है? नहीं। और इसकी उम्र 13 साल है। लगता है क्या? लगता है? नहीं किया हो? लेकिन इसकी वजह क्या है कि हमने जो HPL टेस्ट है ना वो नहीं की थी और हमको पता भी नहीं था कि वो HPL टेस्ट नहीं करने की वजह से आज हमको जो थैलेसीमिया है वो फेस करना पड़ रहा है। उसको हर महीने उसको ब्लड लेना पड़ता है। अब तो मैं जब वो छोटी थी तब उसे आधी बैग लगती थी, लेकिन अब वो 13 साल की हो गई तो उसे अब महीने में लगता था पहले, तो अब उसे 15 दिन या 20 दिन ही जाती है एक बैग। तो उसको 15 दिन में 20 दिन में ही उसको हर महीने ब्लड लगाना पड़ता है। ब्लड लगाना मतलब इतना आसान थोड़ी ना है। उसकी पहले टेस्ट करना पड़ता है, HB देखना पड़ता है, सुई लगाना पड़ता है, कितना है, उसको कितना तकलीफ होती होंगी। एक बार नहीं मिली तो 2-3 जगह टूटते नर्स डॉक्टर, फिर उनको देख के अपने फैमिली को भी तकलीफ होती है ना, पेरेंट्स को होती है कि नहीं होती है ना। अपने बच्चों को कोई भी पेरेंट्स को ऐसा लगेगा कि अपने बच्चों को तकलीफ होती है तो उनको कितनी तकलीफ होती है और उनके साथ अपने मतलब हमको भी फेस करना पड़ता है। वो पेशेंट तो फेस करता ही है, उसको जो तकलीफ होती है वो तो अपन नहीं कर सकते सर, लेकिन अपने को देख के ही बहुत तकलीफ होती है और वो जो फेस कर रही है वो बात अलग है। लेकिन अब हमारा मकसद यही है, HPL टेस्ट बहुत ही छोटी है, सिर्फ 2 ml ब्लड देना है, लेकिन अपनी जिंदगी बर्बाद होने से तो बच सकती है ना, बच सकती है कि नहीं? किसको पता है? यहाँ पर सब लोग बैठे हैं, लेकिन किसी को पता नहीं है कि अपने को थैलेसीमिया मेजर है, माइनर
मत खाओ। मम्मी तुम खा के देखो ना, बोलते हैं हम तो रोज खाते हैं, बोलते हैं ऐसा बोलती है वो। लेकिन अपन किसकी तकलीफ ले सकते हैं क्या, बेच सकते हैं क्या किसी को अपनी तकलीफ? बिल्कुल नहीं। लेकिन HPL टेस्ट जरूर कर सकते हैं और ऐसे अपन बच सकते हैं। अपने को अगर